तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. काय गा विठोबा तुझ आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळाईसी. काय गा विठोबा तुझ आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी. तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. काय गा विठोबा तुझ आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपा जाणे कधे दिसत, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थौ पदाम्भोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्त्युदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. काय गा विठोबा तुझ आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानपाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सर्व भाविक श्रोत्यांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा अभंग आपल्या पुढे गायला. हा अभंग देवभक्ताच्या संवादातला आहे. हा भक्तानं देवाशी केलेला एकेरी संवाद आहे. तुकोबाराय आपल्या परमप्रेमास्पद पांडुरंगाला या अभंगामधून बोलत आहेत. आपल्या जीवित्वाविषयीची तक्रार देवाला विदित करीत आहेत. महाराज देवाला स्वतःच्या दास्यत्वाची पराकाष्ठा सांगत असताना त्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणाच्या दृष्टीने जे काही दारिद्र्य आहे, पुन्हा एका पारमार्थिक दृष्ट्या अंतःकरण दृष्ट्या जे दारिद्र्य त्यांना दृष्टीपथात आलं, जीवन जगत असताना सामान्य पामरासारखी दशा हृदयामध्ये उत्पन्न झाली, त्यावेळी आपल्या देवाला तुकोबाराय जाब विचारतात की बाबा भक्ती तुझी करतो, दास्यत्व तुझं करतो आणि मला माझ्या अंतःकरणातल्या दारिद्र्यामुळे माझ्या वासनांच्या आणि आकांक्षांच्या तृप्तीसाठी विषयाच्या दारात उभं राहावं लागतं. मला खाण्यासाठी दुसऱ्याला मागावं लागतं. हे माझं खाण्यासाठी मागणं तुझा अपमान करणारं आहे. आमच्या जीवनामध्ये तुझी भक्ती असून सुद्धा, तुझं दास्यत्व असून सुद्धा सामान्यासारखं भय आमच्याही पाठीमागं लागलेलं आहे. प्रपंचाचा मृत्यूलोकामधील जो धाक आहे तो आमच्या मागे आहे. त्यामुळे हे तुला शोभतं का? आणि दुसरी गोष्ट, भक्ती तुझी करीत आहो, तू त्रैलोक्याचा स्वामी आहे, तुझ्यामध्ये अनेक शक्ती आहेत, तू ठरवलं तर ब्रह्मांडामध्ये काही होऊ शकतं आणि अशा तुझ्या दासाच्या जीवनामध्ये जर दुःख असतील तर तुला त्याची लाज वाटायला नको का? आणि समजा तुझी भक्ती सोडून आणि तुझं दास्यत्व सोडून आमच्या दुःखाच्या निवारणासाठी आम्ही जर दुसऱ्याकडे गेलो, दुसऱ्याचं दास्यत्व करू लागलो, दुसऱ्या शक्तीला शरण गेलो, दुसऱ्या देवतेला शरण गेलो, तर याची लाज कुणाला वाटायला पाहिजे हे तुला कळत नाही का? विठाला 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 विठाला. तुकोबारायांनी आपल्या
आपल्या भगवंताला विचारलेला जाब मी आपल्यापुढे व्यक्त करून सांगणार आहे. अत्यंत महाराजांच्या अंतःकरण निष्ठ असलेलं हे चिंतन आपल्यापुढे मांडेन. हो, फार वैभव संपन्न असा हा कार्यक्रम इथे होतो आहे. मुळशी तालुक्याच्या पारमार्थिक वैभवाला शोभावा असा कार्यक्रम होतो. हो, अशी कार्यक्रम होण्यासाठी संतांची किंवा भगवंताची प्रेरणा कारणीभूत होत असते. ती प्रेरणा काही अंतःकरणामध्ये स्फुरते. तसं तर चांगलं प्रत्येकाला स्फुरतं नाही असं नाही. हो, सत्संकल्प प्रत्येक हृदयामध्ये निर्माण होत असतो कधी ना कधी. कितीही दुराचरणी मनुष्य असला तरी चांगलं त्याला कधीतरी स्फुरतच असतं. पण चांगल्या संकल्पाला रुजवण होण्यासाठी, त्याला अंकुर येण्यासाठी आणि त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होण्यासाठी अंतःकरण तितकं पवित्र असावं लागतं, सात्विक असावं लागतं. आधीच अंतःकरण जर सात्विक असेल, त्यात भगवंतानं सत्प्रेरणा स्फुरवली की ती जी आकार धारण करते, त्यानं अशी कार्यक्रम होत असतात. महाराजांच्या जन्म चतुशताब्दीच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो आहे. 2-5 जणांच्या अर्थात तरुण संप्रदायाला वाहून घेतलेले काही तरुण आपल्या भागामध्ये आहेत. त्यांच्या हृदयामध्ये ही दिव्य प्रेरणा निर्माण झाली. आपण काहीतरी चतुशताब्दीच्या निमित्तानं करावं आणि तुकोबरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा. संकल्प झाल्याबरोबर त्यांनी पहिल्यानं मला सांगितलं असं ते म्हटले. कदाचित कोणाला सांगितलं असेल मला माहित नाही, पण पहिल्यानं सांगितलं आणि आम्ही त्यांना काय गोष्टी बोलायच्या त्या बोललो. म्हटलं एक तर ही इच्छा आपली नाही, तुमची नाही, माझी नाही, त्यांची नाही, ही इच्छा भगवंताची असावी. तुकोबरांचं कौतुक व्हावं ही इच्छा देवाची आहे. हो, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. सर्व संतांना तुकोबराय प्रिय आहेत, म्हणून आपल्याला प्रिय असतील यात नवल नाही. आपलं महाराजांच्या विषयीचं प्रेम या प्रचंड कार्यक्रमातून व्यक्त करून तुकोबरायांना संतुष्टी देण्याचा हा आपला प्रयोग आहे. हो, जर संत आपल्यावर संतुष्ट झाले, संत स्वतःच्या सोचल्यानं किंवा स्वतःच्या कौतुकानं संतुष्ट होत नसतात. त्यांना जे आवडतं ते केलं की ते संतुष्ट होतात. हो, आम्हा वडे नाम घेता तोही पिता संतोषे. ही जी गाथा आहे ना, गाथा पुस्तक दिसतंय आपल्याला, पुस्तक ज्ञानेश्वरी पुस्तक दिसते आपल्याला, पण संत हृदय रूपाने या पुस्तकामध्ये विराजमान असतात. संतांना जगात सर्वात जास्त प्रिय जर काय असेल तर त्यांनी निर्माण केलेलं दैवी वाङ्मय. हो, माऊली तर म्हटले माझ्या हृदयातलं सगळं समाधी धन मी ज्ञानेश्वरीमध्ये ओतलेलं आहे. आणि तुकोबाराय म्हटले सगळं गमावलं आणि एवढंच कमावलेलं आहे. सगळं गमावलं आणि एवढंच कमावलं. गाथा आमच्या अनुभवाचा निचोड आणि अर्क त्याच्यामध्ये आहे की जो अर्क या विश्वाला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पुरेल. त्या गाथेचं पारायण, ते अनुष्ठान, वाणी पवित्र, अंतःकरण पवित्र करणारं अनुष्ठान इथे ज्यांच्याकडून घडतंय ते धन्य आहे. गाथेचं पारायण ज्यांच्या मुखावाटे बाहेर पडतं आणि महाराजांचे 4084 अभंग ज्या वाणीतून बाहेर पडतात, ती वाणी कितीही पातकानं जरी लिप्त झालेली असली तरी पवित्र होत असते. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजिरिया. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दिवसभरामधून खोटं नाटं बोलून मूर्खांची स्तुती करून वाणीला जो बाट लागतो ना, बाट, ही जीभ आहे ना, जीभ बाटली जाते, दोषयुक्त होते, अपवित्र होते. कशानं? असत्य वचन, निष्ठुर भाषण आणि ज्याची लायकी नाही अशांची स्तुती केली. हो, नरस्तुती जर या जिभेनं घडली, माणसांची, नालायक व्यक्तीची, नालायक ही शिवी नाही, ज्याची लायकी नाही तो, असा तो नाही तत्पुरुष समास आहे. हो, अशांची स्तुती जर या वाणी वाटे लोभा खातर घडली, वाणीला दोष लागत असतो आणि वाणी अपमानित होते. या वाणीला त्या अपमानामधून आणि दोषामधून उत्तीर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदाय रोज संत ग्रंथाचं थोडं तरी वाचन करायला सांगतो. आपल्याला सांगतात ना, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचली पाहिजे. हेतू काय आहे? संतांच्या पवित्र शब्दानं वाणी शुद्ध होत असते. ते काम इथं चाललं. संपूर्ण गाथेचं पारायण होत आहे. मोठ्या मोठ्या मंडळीची उपस्थिती आहे, प्रचंड मोठी. एवढं का बोलू लागलो माहित आहे? जेव्हा या लोकांनी मनात हे घेतलं होतं ना असं करायचं, तेव्हा त्यांनाच धाक होता जमेल की नाही. हो, कारण कसं आहे, कोणतंही कार्य करीत असताना विधायक प्रयत्न कमी करावे लागतात, प्रतिबंध निवारणाचे प्रयत्न जास्त करावे लागतात. माझं वाक्य चांगलं ऐक. सरळ काम करायला इतके कष्ट पडत नाहीत, पण कामामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाच्या निवारणाला जास्त कष्ट पडत असतात. विठाला विठाला प्रतिबंध येणं स्वाभाविक आहे. काय माहित आहे, कधी कधी मनुष्य दुराग्रहानं काही गोष्टी मनात घेतो. तुकोबारांच्या अभंगाच्या आधारे सांगेल, मला स्वतंत्र बोलायची काही गरज नाही. हो, देव विश्वाला चालवतो म्हटलं की कर्तृत्व आपल्याकडे येतच नाही. हे किमान पारमार्थिकांना तरी कळणं गरजेचं आहे, सामान्य माणसाला कळो न कळो. जर विश्वाला काय, आपल्या भाविकतेचं मूळ बेसमेंट काय आहे? हे ब्रह्मांड देव चालवतो आहे. या विश्वातलं पानही त्याच्या आज्ञेशिवाय हलत नाही, असं जर आपण म्हणत असू तर प्रत्येक कृत्याचं किंवा प्रत्येक सत्कर्माचं, संकल्पाचं श्रेय देवाकडे जात असतं. पण महाराज म्हटले, काही दुराग्रही माणसांना उगीच वाटत असतं की माझ्यामुळे हे होतं. अभंग त्यांचा आहे,
त्यांनी सांगितलं गावात जुन्या काळामध्ये जेव्हा घड्याळ उपलब्ध नव्हती, घड्याळ, त्या काळामध्ये कोंबड्याच्या आरवण्यावर माणसं उठायची आणि कामाला लागायची. एकदा गावात रोग आला, सगळेच कोंबडे मेले, एका म्हातारीचं एकुलतं कोंबडं जिवंत राहिलं. आता म्हातारीला वाटायला लागलं माझ्याकडेच कोंबडं आहे, आता कुणाकडे कोंबडं नाही, त्यामुळे माझं कोंबडं आरवतंय म्हणून सूर्य उगवतो, माझं कोंबडं आरवतंय म्हणून लोकांचं काम सुरू होतंय, म्हणून लोक सकाळी उठून उद्योगाला लागतात. म्हणून कुणाचंही भांडण झालं की म्हातारी म्हणायची दिवसालाच उगू द्यायची नाही, हो माझं कोंबडं ओरडतंय म्हणून दिवस उगवतो. एकदा म्हातारी दुखावली गेली, कोणीतरी तिला काहीतरी त्रास दिला, ती म्हणे मला त्रास देता, मी कोंबड्यालाच उद्या ओरडू देणार नाही, बघते कसा दिवस उगवतो, बघते लोक कशी कामाला लागतात. रात्री म्हातारीनं कोंबड्याची चोच दोरीनं बांधली आणि कोंबडं खोराड्यात कोंडून टाकलं आणि आनंदात झोपली की उद्या माझा कोंबडा ओरडणार नाही आणि दिवस उगवणार नाही. हो, पण नियमाप्रमाणे कोणता सूर्य काही कोंबड्याच्या आरवड्यानं उगवत नसतो, तो त्याच्या पद्धतीने उगवला. म्हातारी जागी झाली, पाहते तर दिवस उगवलेला दिसतोय, पण कोंबडा आरवला दिसतो. तिला वाटलं कोंबड्यानं कदाचित दोरी सोडली असावी, सवयीप्रमाणे तो आरवला असावा, म्हणून जाऊन पाहते कोंबडा मरून पडला. अभंग तुकोबरायांचा याला आधार आहे. नारडे तरी काय नुजेडे कोंबडे, करुणिया वेडे आग्रहो दावी. म्हणून प्रचंड काही जर होऊ लागलं असेल, समजायचं ही देवाची इच्छा आहे आणि त्यामधून बाजूला राहून आपलं व्यक्तित्व दूषित करण्यापेक्षा त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन मोठं व्हायचं असतं. विठाला 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 म्हणून या निमित्तानं इथे काही उपदेश करण्याचं प्रयोजन नाहीच आहे. आपण तुकोबरायांना जाणण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहोत, जाणण्यासारखे संतच आहेत. बाकीच्यांना कुणाला जाणायच्या भानगडीत पडू नका, हाती काही लागत नाही. सामान्य माणसाला जर तपासायचा विचार केला तर किती तपासलं तरी हाताशी चांगलं काही लागणार नाही, कालक्षेप व्यर्थ होईल. म्हणून आता काही इतिहास पात्र देखील जाणण्याचा आपण प्रयत्न करतो. जुन्या काळात इतिहासातली काही राजे, काही पराक्रमी पुरुष यांचंही चरित्र लोक तपासत असतात. पण सांगू त्यामध्ये देखील संघर्ष, साम्राज्यवाद आणि कुठला तरी दोष दिसणार आहे. कारण जो संत नाही तो निर्दुष्ट नसतोच कधी. हो, निष्कलंकता फक्त संतांनाच प्राप्त आहे. देवाला देखील निष्कलंकतेसाठी झगडावं लागलं, पण देव हा जीवाच्या कक्षेच्या पलीकडे असल्यामुळे देवाचं चरित्र आपण तपासत बसत नाही. पण संत सोडून कोणाची तपासणी करूच नाही, फार काही चांगलं हाताला लागेल असं नाही. राजे लोकांचे चरित्र प्रेरणादायी आहे, स्फूर्ती देणारे आहेत, पण माणसाची भोग लालसा देखील वाढवणारे आहेत. कारण राजे भरपूर बायका करायची, बरोबर आहे, मग त्यांच्या अनेक बायका. हो, पेशव्यांच्या चरित्रामध्ये असं काही ऐकायला मिळतंय की त्यांनी 65व्या 70व्या वर्षी देखील पुन्हा पुन्हा लग्न केलेली. हो, राजे वाटेल तेव्हा लग्न करायचे, हाही भाग चरित्रामधून पुढे येतोच की नाही. हो, राजांचं आय्याशी जीवन, बऱ्याचशा काही राजांचं 500-500 400 पत्न्या करणं, पुन्हा पुन्हा बोहल्यावर चढणं, त्यांचा तो डामडौल, त्यांचा तो थाटमाट, हे चरित्रामध्ये जर पाहायला मिळालं तर वाटतं आपलं जरा कमीच आहे अजून. हो, त्यानं होतं काय, माणसाच्या भोगी वृत्तीला खतपाणी मिळण्याचा संभव असतो. मनुष्य मुळातच घसरणार आहे, त्याला घसरायला कारण पाहिजे फक्त. विठाला विठाला तात्पर्य काय, जाणावे ते केवळ संत. कारण आपली जी आत्मवस्तू हरवलेली आहे, जो चांगलपणा हरवलेला आहे, जो देवपणा हरवलेला आहे, आपल्यातला देव आपण विसरलो आहो, आपल्यातली शुद्धता आपल्या दृष्टीआड झालेली आहे, हे जर सापडायचं असेल तर संतांना स्मरण करावं लागणार. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच सदा. संतांना वाणावं, संतांना ऐकावं आणि त्यांच्या भक्तीचे पैलू समजून घ्यावे. हो, काय केलं तुकोबरायांनी की ज्यामुळे ते आपल्याला प्रिय आहेत? तसं पाहायला जर गेलं, विचारच करायचा, एखादी व्यक्ती आपल्याला का प्रिय आहे याचा शोध घ्यायचा असतो. तुकोबराय समस्त महाराष्ट्राला आणि विश्वाला आज का प्रिय आहेत? त्यांनी काय केलं, काय केलं सांगू. हो, त्यांनी व्यावहारिक दृष्टीनं काय केलं मला माहित नाही, पारमार्थिक श्रीमंतीचे ते धनी झाले. हो, श्रीमंत झाले, श्रीमंत संत श्री तुकोबराय असं आपण त्यांना म्हणतो. ही श्रीमंती हृदयामधली आहे, ती पारमार्थिक श्रीमंती आहे. जगामध्ये व्यावहारिक श्रीमंतीनं जग विकासाच्या दिशेने कितीही झेपावत असलं तरी अत्यंत खेदानं सांगावं लागतं की अंतःकरणाच्या दृष्टीनं लोक दरिद्री होऊ लागलेले आहेत. हे दारिद्र्य दूर करण्यासाठी, हृदयामध्ये सद्गुणांचं बीजारोपण होण्यासाठी आणि हृदयाची श्रीमंती वाढवण्यासाठी आता संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. विठाला विठा लोक तुकोबरायांना चमत्काराच्या दृष्टीनेच पाहतात की त्यांनी वह्या तारल्या, अमुक केलं. हो, त्यांनी
दाह शांत केला, ते सदेह वैकुंठाला गेले. हे झाले त्यांच्या जीवनातील दैवी चमत्कार. पण त्याही पेक्षा त्यांनी सद्गुण आणि सदाचरण या दोन मार्गांना पुष्टी दिली आणि ते मार्ग आपल्या जीवनात आचरून दाखवले. मनुष्य जातीचं हित साधण्यासाठी नेहमी समाजामध्ये सद्गुण आणि सदाचरण या दोन गोष्टीचं आचरण करणारी लोक नेहमी असावे लागत असतात. कारण सगळ्यांनीच नागवं व्हायचं जर ठरवलं तर एक वेळ अशी येते की नागवा नागव्याला पाहून हसत सुद्धा नाही. हो, मनुष्याचं नागवे पण कपडे घातलेल्या माणसामुळे दिसून येत असतं. सर्वच नागवे झाले तर ते कोण कोणाला हसणार? पर्यायानं नागवे पण ही जगाची नीती ठरेल. सर्वच जर भोगी झाले तर भोगीपणा ही जगाची नीती ठरेल. परिणामी मनुष्य जातीचा नाश होईल. भोगी समाजामध्ये, चंगळवादी समाजामध्ये देखील संतांना अनुसरणारे आणि आपल्या वर्तनानं जगाला लाजविणारे सिद्ध पुरुष नेहमी असावे लागत असतात. आजही आपण पहा, समाजात सात्विक, सदाचरणी आणि पारमार्थिक विचारसरणीची माणसं दिसली, कितीही मनुष्य वाया गेलेला असला तरी लाजतो तो. नवल सांगू तुम्हाला, हो, आम्ही कोण आहो? कुणीच नाही, साधारण वारकरी संप्रदायाचे सेवक. हो, पण आश्चर्य आहे की वृद्ध माणसं, आमच्या बापाच्या आजोबाच्या वयाची माणसं देखील आम्हाला पाहून सिगारेट लपवतात, विडी फेकतात. काय कारण आहे? आम्ही काही म्हणणार आहे का? आम्ही पैसे दिले का? आम्ही काही, कोण बोलेल? हो, बोलून कोणाला बोलायचं काही संबंध नाही. आम्ही काही म्हणत नसतो, काही बोलत नसतो, पण आपोआपच लाज वाटते आणि ती वस्तू मागे जाते. याचं काय कारण असावं? गुटखा खाल्लेला असला माणूस की गुटखा थुंकून तोंड धुवून आमच्या जवळ येऊन बसतो, लाजतो. कुठे रस्त्यावर कुठे जर कोणी गाड्यावर काही खात असला आणि चुकून गाडी जर दिसली ना, तो असा तोंड वळवतो, तिकडं तोंड करतो. या क्रिया का घडतात माहित आहे? का घडतात? मनुष्याला चांगलपणाबद्दल प्रीती आहे, फक्त त्याला वागता येत नाही. प्रत्येक माणसाला चांगलं होणं आवडतं का? तो मूळचाच चांगला आहे ना. तो का म्हणे, हा तो स्वये परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण मुक्त होता परी बळे झाला बध. 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 येवोनिया छंद माझे माझे, येवोनिया छंद माझे माझे, येवोनिया छंद माझे माझे, येवोनिया छंद मुक्त होता परी बळे झाला बध. येवोनिया छंद माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बध. येवोनिया छंद माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बध. माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बध. येवोनिया छंद माझे माझे. मनुष्य किंवा जीव मूळचाच श्रीमंत आहे, पण त्याची श्रीमंती त्याच्या दृष्टी आड झाल्यामुळे तो स्वतःला दरिद्री मानू लागला. मी प्रपंचाच्या बाबतीत अजिबात बोलत नाही बरं, इथे प्रपंचाचा विषय चाललेला नाही बरं. अंतःकरणाची श्रीमंती मी आपल्यापुढे सांगू लागलेलो आहे. जीव नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप असून सुद्धा स्वतःला जन्म मरणारा, दुःखी, अल्पज्ञानी, अल्पशक्तिमान, उपजून मरणारा आणि भित्रा अशा पद्धतीने धारणा करू लागला. हे दारिद्र्य आहे खरं. हे दारिद्र्य संतांनी घालवलं. हो, त्यांच्या अंतःकरणाची उंची आणि जीवित्वाची दशा इतकी उच्च झाली की सगळ्या मनुष्य जातीला ते पूज्य झाले. संतांकडून हे घ्यायचं आहे. ही श्रीमंती वाढवण्याच्या दृष्टीने मनुष्य जीवनामध्ये परमार्थ मार्गाचं अनुसरण आवश्यक आहे. यात मार्ग बरेच आहे, परमार्थ मार्ग बरेच आहेत, पण या मार्गामध्ये वारकरी संप्रदायाला अनुसरणाऱ्या माणसानं तुकोबारायांचं अनुसरण करणं आवश्यक आहे. महाराजांनी काय केलं सुरुवातीला? काय करावं? परमार्थानं होतं काय माहित आहे? प्रपंचावर त्याचा काय उपकार होतो काय नाही मला माहित नाही, कारण तो आपण शोधत बसा. संतांच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं यश मिळतात, प्रपंच मोठा होतो की नाही होतो हे मला सांगायचं नाही, ज्याचा त्याचा तो श्रद्धेचा प्रश्न आहे. पण परमार्थानं हृदय मात्र पवित्र होत जातं, कणाकणानं शुद्ध होत जातं, हिऱ्यासारखं आणि पाचूसारखं तेजस्वीपणे लकाकू लागतं आणि आत्मप्रकाश जगात पसरू लागतो. ही श्रीमंती जरा वेगळा आनंद देणारी.
पहा तुम्ही, व्यावहारिक श्रीमंती आनंद देणारी नाही, जगाचा मत्सर ओढवून घेणारी आहे, भीती उत्पन्न करणारी आहे. विश्वातली श्रीमंती, माणसं फार श्रीमंत झालीत आता, पण भयग्रस्त झालेली आहे. हो, व्यावहारिक श्रीमंती मनुष्याच्या जीवावर उठत असते कधी कधी. हे मला फार विस्तारानं सांगायची गरज नाही, आपण त्या प्रक्रियेमधून जात आहात. माणसं माणसांचे किती वैरी झालेत हे आपल्याला सध्या दिसत आहे. हो, मी वाक्य सांगेल आपणाला की जी बहीण मोठ्या प्रेमानं आपल्या भावाला अनेक वर्ष राखी बांधायला येत होती, मोठ्या प्रेमानं त्याच्या तोंडामध्ये पेढा घालत होती, मोठ्या प्रेमानं आपल्या भावाच्या मुखावरून हात फिरून त्याला औक्षण करीत होती, तीच बहीण 10 वर्षाच्या काळामध्ये, सगळ्या नाहीत पण बऱ्याच, हो सगळ्या नाही पण बऱ्याच, त्याच बऱ्याच बहिणींनी भावाच्या विरोधात कोर्टामध्ये दावे टाकले जमिनीच्या हिश्श्यासाठी. श्रीमंती माणसाला माणसापासून तोडते, श्रीमंती जगामधील नातेसंबंधावर गदा आणते. आपल्याकडे आलेले हे जे द्रव्याचं संकट आहे, हे नात्यांवर आघात करू लागलेले याचं आपल्याला ज्ञान नाही. माणसाची माणसापासून ताटातूट होऊ घातलेली आहे, हे काही चांगलं लक्षण आहे अशातला भाग नाही. हे का होऊ लागलेलं आहे? अर्थात मूळचाच जीव स्वार्थी आहे, माझे माझे. हो, मात्र काय आहे, मनुष्याच्या ठिकाणचा जो आसुरीपणा आहे ना, राक्षसीपणा, हा बाहेर येतो कधी? त्याला संपत्तीचं बळ मिळाल्यानंतर. विढाला विढाला गरिबीत सगळेच माणसं साधू सारखं वागत असतात. मालपाणी नसलं की सगळेच साधू आहेत, कारण माणसाचा ऑक्सिजनच बंद पडतो. पण द्रव्य आल्यानंतर त्याच्या ठिकाणचा राक्षस आणि भोगी किंवा चंगळवादी पुरुष बाहेर पडतो. राक्षस म्हणजे शिंगावाला नाही, हो, चंगळवाद, लंपटता आणि स्वार्थ, अहंकार या सर्व विकारांनी पीडित झालेला जीव म्हणजे राक्षस आहे. राक्षस कोणाला म्हणावं? स्वार्थ, अहंकार, भोगवाद, चंगळवाद यानं पीडित झालेला जीव. हो, अशी राक्षसी प्रवृत्ती बाहेर पडू लागते. व्यावहारिक विकासानं मनुष्याच्या ठिकाणचा राक्षस हा बळ धरत असतो आणि ते आपल्याला दिसू लागलेला आहे. आता अशा प्रसंगी या व्यावहारिक श्रीमंतीला किंवा या व्यावहारिक विकासाला शीतळपणे सहन करण्यासाठी अंतःकरणाच्या श्रीमंतीची गरज.